विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. काय मग पहिला टॉपिक संपवला का? आता पहिला म्हणजे रोटेशनल डायनामिक्स नाही हां. याच्या अगोदर आपण एक व्हिडिओ अपलोड केलाय आणि त्यात मी तुम्हाला टार्गेट दिलं होतं मॅग्नेटिक मटेरियल. फिनिश केला का टॉपिक? नाही केला तर तो पहिला करा. हा व्हिडिओ राहू दे थोडा वेळ. तो टॉपिक पहिला होणं गरजेचं आहे आणि तो झाल्यानंतर मग ड्युअल नेचर. छोटासा टॉपिक 5 मार्काचं वेटेज आणि या 3-4 तासात आपण 10 मार्काची तयारी करणार आहेत. ते पण परफेक्ट, एकदम परफेक्ट. छोटे 2 टॉपिक 10 मार्क. काय कॉन्फिडन्स लेव्हल हाय असणार आहे तुम्हाला मी सांगतो आपल्या. काहीच काळजी राहणार नाही. बरं अजून हे 2 टॉपिक झाले की आराम. आज आपण जास्तीत जास्त टॉपिक संपवणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ झाला की नेक्स्ट व्हिडिओ पण तुम्हाला लवकर मिळणार आहे. पण माझं काम काय, की या टॉपिकचं प्रॉपर मी एनालिसिस केलंय. 5च्या 5 बोर्डचे पेपर व्यवस्थित बघितलेत मी. त्यात कुठले क्वेशन्स आलेत ते सुद्धा बघितलेत आणि त्याच्यानुसार मी तुम्हाला आय-एम-पी क्वेशन्स देतोय. ओके. मी तुम्हाला सांगू का? एक काम ठीक आहे, एक काम करूया आपण. हे झालं की नाही आपण बोर्डला कुठले-कुठले क्वेशन्स आले होते ते बघूया आपण. ठीक आहे. बरं तुम्हाला काय-काय करायचंय, की फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट ओके. फोटो इफेक्ट त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स हा प्रश्न मी पुढे ॲड केलाय, पण अगोदरच सांगतो कारण तो बऱ्याच वेळा विचारला गेलाय. डायग्राम करायची फोटो इलेक्ट्रिक इफेक्टची ती विचारली गेली. नंतर थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी, थ्रेशोल्ड वेव्हलेंग्थ, वर्क फंक्शन याच्या डेफिनिशन्स करायच्या. या आइन्स्टाईन्स फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन मध्ये आहे. मग तो पण प्रश्न करायचा. आइन्स्टाईन्स फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन काय? की हाल्फ एम व्ही स्क्वेअर मॅक्स दॅट इक्वल्स टू एच म्यू मायनस एच म्यू नॉट ही थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी आहे. म्यू म्हणजे सी अपॉन लॅम्बडा घेतलं तर सी अपॉन लॅम्बडा नॉट थ्रेशोल्ड वेव्हलेंथ घ्यावे लागेल. आइन्स्टाईन फोटो इलेक्ट्रिक इक्वेशनचा वापर करून कॅरेक्टरिस्टिक्स एक्सप्लेन करा. फेव्हरेट क्वेश्चन आहे. स्टॉपिंग पोटेन्शियल मी तुम्हाला सांगतो कायनेटिक एनर्जी जी आहे ना ही व्हॅल्यू हाफ एम व्ही स्क्वेअर मॅक्स दॅट इक्वल्स टू ई इंटू स्टॉपिंग पोटेन्शियल हा फॉर्म्युला आहे बरं का. हाफ एम व्ही स्क्वेअर मॅक्स दॅट इक्वल्स टू ई इंटू स्टॉपिंग पोटेन्शियल. झाले की एवढेच प्रश्न आहेत त्या टॉपिक मध्ये जास्त नाही आहेत. तरी मी तुम्हाला सांगतो फोटोसेलची डायग्राम आहे. कॅरेक्टरिस्टिक्स मगाशी मी बोललो होतो. अरे रे रे! थांबा, थांबा, थांबा. डी ब्रॉग्लीज, आय-एम-पी नीटच्या 99% क्वेश्चन पेपरमध्ये 99 म्हणजे जवळ-जवळ सगळ्या पेपरमध्ये नीटच्या डी ब्रॉग्लीज वरती प्रश्न असतोच. मग डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथचा फॉर्म्युला आहे एच अपॉन पी. पी म्हणजे कोण? मोमेंटम. बर मोमेंटम म्हणजे कोण? मास इंटू वेलॉसिटी. ओके. जर तुम्हाला सांगतो कायनेटिक एनर्जी दिली असेल म्हणजे बघा हाफ एम व्ही स्क्वेअर म्हणजे कायनेटिक एनर्जी ई आहे म्हणूया आपण. तर मी काय करतोय की याला एम न मल्टिप्लाय करतो. एम स्क्वेअर होईल. मग इकडे पण एम न मल्टिप्लाय करतो म्हणजे काय केलं कळालं का? हे 2 पण इकडे घेतलं आणि दोन्हीकडे मी एम न मल्टिप्लाय केलं. स्क्वेअर रूट काढतो म्हणजे मला एम व्ही मिळेल. रूट ट्वाइस एम ई. मग चला डी ब्रॉग्लीचा तिसरा फॉर्म्युला मिळालाय एच अपॉन रूट मध्ये ट्वाइस एम ई. चला डी ब्रॉग्लीचा चौथा फॉर्म्युला मिळणार मला एच अपॉन रूट ट्वाइस एम ई म्हणजे स्टॉपिंग पोटेन्शियल इंटू कॅपिटल ई म्हणजे स्मॉल ई इंटू कॅपिटल व्ही स्टॉपिंग पोटेन्शियल. आता या सगळ्या व्हॅल्यू मी पुट केल्या तर 12.28 अँगस्ट्रॉम येतं डिवाइड बाय रूट व्ही किंवा 1.228 येतं डिवाइड बाय रूट व्ही. व्ही म्हणजे व्ही नॉट बरं का लक्षात घ्या नॅनोमीटर मध्ये. अरे नीट मध्ये काय विचारलंय माहितीये का? हे स्टॉपिंग पोटेन्शियल 100 व्होल्ट दिलंय आणि डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथ विचारले. मग 100 व्होल्ट 100 स्क्वेअर रूट 10 याला 10 ने डिवाइड करा फिनिश. काय पाहिजे यापेक्षा सोपं आणखीन सांगतो. मग डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथ सगळे फॉर्म्युले दिलेत ओळीने लिहून काढा फॉर्म्युले. पण हा जो फॉर्म्युला आहे हा इलेक्ट्रॉनसाठी आहे बरं का. प्रोटॉनचं मास ते देतात. अगदी सुरुवातीला ते तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. चला न्यूमेरिकल बघूया. इलेक्ट्रॉन इज बघा इलेक्ट्रॉन आहे 120 व्होल्ट दिलंय आणि विचारले डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथ 1.22 लिहिलंय याचा अर्थ नॅनोमीटर असणार आहे. रूट व्ही रूट व्ही ची व्हॅल्यू किती आहे? रूट मध्ये 120. आता रूट मध्ये 120 कसं करायचं तर एक्सप्लेन करतो. मी याला 100 न डिवाइड आणि 100 न मल्टिप्लाय केलं. झालं का बरोबर बघा? हीच व्हॅल्यू खाली आहे ना? आता 100चं स्क्वेअर रूट किती? मग ह्याचं किती? लॉग टेबल मध्ये जायचं लक्षात घ्या. स्क्वेअर रूटच्या कॉलम मध्ये जायचं आणि 1.2 चा 0 बघायचा. ओके. आणि तो ऑब्व्हियसली जो येतोय त्याला ह्याला डिव्हाइड करा. तुम्हाला आन्सर मिळेल. अरे 2 मार्काचा ईझी क्वेश्चन आहे. बरं त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो हे भयानक दिलंय काहीतरी भयानक, भयानक पण सांगतो. मोमेंटम, मास इंटू वेलॉसिटी ठीक आहे. आता हे जे किलोमीटर पर आवर दिलंय, हे कन्व्हर्जन फॅक्टर आहे बघा लक्षात घ्या. इतकं किचकट नाही करायचं रे. स्पीड जर किलोमीटर पर आवर असेल, तर तुम्ही त्याला 5/18 न मल्टिप्लाय करायचं असतं. म्हणजे ते मीटर पर सेकंद मध्ये कन्व्हर्ट होईल.
ही असं पुस्तकात विचित्र देतायत त्यामुळे अवघड जातंय. बरं इथं सगळ्यात महत्वाचं मास दिलंय की. मास दुसरं पण दिलंय. मग M1V1 मग M1 आणि V1 झालं. M2V2 आणि डी ब्रॉग्लीज वरून काय येणार पहिला फॉर्म्युला पहिला ओके M1V1 लॅम्बडा 1 म्हणून M2V2 आलं लक्षात सिंपल आहे. आता इथं मी तुम्हाला सांगतो हा प्रॉब्लेम मी ना IMP क्वेश्चन शोधतोय तोपर्यंत तुम्ही हा प्रॉब्लेम बघा. जाणून बुजून मी असं ब्रेक घेतोय बरं का तुम्हाला कळेल. कसं सोडून दिलंय पुस्तकात बघा. तोपर्यंत मी या टॉपिकचे काय प्रश्न आलेत ते बघतो इथं. डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथ हाच प्रश्न आहेच प्रश्न 2022 शेवटचा प्रश्न आहे. आणि फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन दिले थ्रेशोल्ड वेव्हलेंथ सिंपल. वर्क फंक्शनचा फॉर्म्युला असतो HC आपण नाही का आपण आइन्स्टाईन मध्ये तो फॉर्म्युला लक्षात घ्या. इथं 4 मार्क झाले मग कुठले तरी MCQ आले असणार आहे. दुसरं काय असणार आहे? ठीक आहे आपण दुसरा पेपर बघूया. थेअरी क्वेश्चन्स कुठले येतात ते बघूया आपण. आता सप्टेंबर 2021 सेक्शन डी पासूनच सुरुवात करतो. लिमिटेशन, डीके कॉन्स्टंट ह्यातलं नाही येते. सेल्फ इंडक्टन्स, डिफरन्स, पोटेन्शियोमीटर प्रश्न सोडवा तोपर्यंत तुम्ही. सेक्शन सी लाईट इमिटिंग डायोड, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट 3 मार्काला आलाय. मग 2 मार्काला कुठला तिथला प्रश्न येऊ शकतो कदाचित. वर्क फंक्शन सेम क्वेश्चन. 2 पेपर मध्ये रिपीटेड क्वेश्चन आहे. वर्क फंक्शनचं न्यूमेरिकल विचारतात सोप्यातलं सोपं. आता जुलै 2022 सेक्शन डी पासूनच सुरुवात करूया. बोर्स मॉडेल नाहीये, लॉंगेस्ट शॉर्टेस्ट नाही, क्रिचॉफ नाही, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ट्रान्सफॉर्म नाही. सेक्शन डी मध्ये काय नाहीये? सी मध्ये न्यूमेरिकल नाहीये. मास ऑफ द पार्टिकल, पोटेन्शियल डिफरन्स सगळं ते ह्यातलं. पाईप ओपन पाईप क्लोज ह्यातलं नाहीये. कॅपॅसिटिव्ह, झेरॉथ लॉ, डी ब्रॉग्लीज हायपोथेसिस 3 पैकी 2 पेपर मध्ये विचारलंय लक्षात घ्या. डी ब्रॉग्लीज विचारलंय 3 मार्काला. मग 2 मार्काचं न्यूमेरिकल कॅपिलॅरिटी, पॅरलल प्लेट, पोटेन्शियल, गायरो, सिस्टीम, प्लेन वेव्ह फ्रंट. अरे 2 मार्काचं कुठाय न्यूमेरिकल? ओके मोमेंट ऑफ इनर्शिया कदाचित 2 मार्काचं न्यूमेरिकल नाहीये. मग MCQ 100% असणारच आहेत. फॉर्म्युला फॉर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. बरं ठीक आहे. मग एक अंदाज तर आलाय. डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथ विचारलं जातंय. चला आता सोडूया हा प्रश्न. कायनेटिक एनर्जी दिले. मग मी इथं लिहितोय. कायनेटिक एनर्जी दॅट इक्वल्स टू 100 इलेक्ट्रॉन व्होल्ट. ओके 100 इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे त्याला 1.6 इंटू 10⁻⁻19 मल्टिप्लाय केलं की ते जूल मध्ये कन्वर्ट होतं. कुठेतरी केलंय का? केलंय की मग आपलं चाललंय ते बरोबर चाललंय. पण कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे ई इंटू स्टॉपिंग पोटेन्शियल. बर ईची व्हॅल्यू ही व्हॅल्यू सेम आहे कॅन्सल. मग स्टॉपिंग पोटेन्शियल मला मिळणार आहे 100 व्होल्ट. मग मला डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथ काढण्यासाठी मला कशात पाहिजे? नॅनोमीटर एम्स्ट्रॉम मध्ये पाहिजे. मग मी 12.28 घेणार आणि डिवायडेड बाय स्टॉपिंग पोटेन्शियल. मग 12.28 ला 100 न डिवाइड करा 1.228 आन्सर आलं का सांगा. मी तुम्हाला ना 2 लेक्चर झाले बरं घ्यायच्या अगोदर ह्यात पण पुस्तकात कठीण दिलंय. मी तुम्हाला इझी करून सांगतोय. हे प्रश्न करा. म्हणजे डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथ 14वा प्रश्न आहे, 13वा प्रश्न आहे डी ब्रॉग्लीजचा, 16वा प्रश्न आहे डी ब्रॉग्लीजचा. प्रोटॉन आहे त्याचं मास शोधा. त्याच्यानंतर हे पण डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथच आहे लक्षात घ्या. एवढे क्वेश्चन IMP म्हणून करा. डी ब्रॉग्लीज, फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट, आइन्स्टाईन्स फोटोइलेक्ट्रिक इक्वेशन, फोटोसेलची डायग्राम, ड्युअलिटीचा एक प्रश्न ऍड करा बरं का. ड्युअलिटी ओके मग तो एक प्रश्न ऍड करा आणि मग हा टॉपिक तुमचा फिनिश होईल. ऑल द बेस्ट.